अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। नमस्कार, मी शुभांगी पाटील। महामीडिया 24 मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या हेडलाईन्स। सांगली पोलिसांनी कडक पावलं उचलावीत। सांगलीतील खुनानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी। राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा। ऑपरेशन टायगर पूर्णत्वाकडे गेल्याचा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचा दावा, तर ऑपरेशन टायगरच्या चर्चांमध्ये तथ्य नाही। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। विलीनीकरणाबाबत आम्हाला कुणीही विचारलेलं नाही, आम्ही कुणाशी चर्चा केलेली नाही। सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची शक्यता फेटाळली। उद्धव ठाकरेंनी मातोश्री निवासस्थानी बोलावली खासदारांची बैठक। ऑपरेशन टायगरच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। माणसं खरेदी करणं, पक्ष विकणं ही विकृती। संजय राऊतांची टीका। नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीची विशेष रणनीती। सर्व मतदारांना ठाण्यामध्ये अज्ञात स्थळी ठेवण्याचा निर्णय। महायुतीला मतं फुटण्याची भीती असल्याची चर्चा। अर्थ खात्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर खासदार संजय राऊतांकडून कौतुक। अर्थ खाता फडणवीसांकडेच ठेवणं शहाणपणाचं, राऊतांकडून प्रशस्तीपत्र। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पाणी पिण्यास सुरुवात, तर उद्योगपतींचं कर्ज माफ करता शेतकऱ्यांचं का नाही, रोहित पवारांचा सवाल। आणि आसामच्या जोरहाटमध्ये वायुसेनेच्या N-32 विमानाचा अपघात। अपघातात पायलटसह 5 जवान शहीद। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून शोक व्यक्त। महामीडिया 24 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका।